इसके लिए बाइक दिए, वो हमारे से जुड़ चुके हैं। हम आपका हार्दिक स्वागत करते हैं। वेलकम। खेल की शुरुआत गेंदबाजी के लिए अनुराग शारसर। अनुराग लेफ्ट आर्म ओवर द विकेट। इस मरतबा गेंद आसमान में खड़ी रह गई है, स्क्वायर है और कितना खूबसूरती से उसे कॉटन बोल्ड किया। अनुराग ने पहला झटका लगता हुआ पायनियर को सस्ते में आउट हुए हैं प्रणय पाटील। इट्स अ बिग विकेट। पहिलाच बॉल अनुराग सारसरचा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न अगेन्स्ट द स्पिन आणि त्याच्या विरुद्ध असे फटके तुम्ही लगेच मारू शकत नाही। पहिला बॉल थोडासा वेळ घ्यायला पाहिजे होता प्रणय पाटीलने, परंतु पहिल्याच बॉलवर त्याने सगळ्यात मोठी चूक केली। दिल्लीचा हा बॉलर आहे आणि पहिलाच बॉल पहा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, आउटसाइड द ऑफ स्टंप पिच झाला, त्यानंतर बॅटच्या वर लागला। फॉलो थ्रू मध्ये एक चांगला झेल टिपला अनुराग सारसरने। पहिला धक्का पायनियर स्पोर्ट्सला। बिल्कुल इतिहास उठा के देखिए, अविनाश राणा एक ऐसे कैप्टन है जिनका गेम प्लान बिल्कुल वक्त पे चेंज होता है। वन ऑफ द ग्रेट कैप्टन इन ओपन इंडिया क्रिकेट। शाहिद खान भी हमसे जुड़ चुके हैं, शादाब कोतकर जुड़ चुके हैं, नियाज शेख हैं, अकील खान हैं। आप सभी का हार्दिक स्वागत। स्टैचू बॉय स्वप्निल, अनुराग शारसर विकेट की खुराक के साथ सामना करेंगे नए बैटर उमर खान। बड़ा नाम है। आते ही कवर ड्राइव लगाना चाहते थे, बल्ले का मुंह खुला है, हाना चल रही है, डायरेक्ट थ्रो लगा है। व्हाट अ थ्रो! संजू कनौजिया का निशाना ठिकाने पे और यहां पे गोल्डन डक का शिकार होते हुए उमर खान। सुपर संजू जसा कव्हर ड्राईव्हचा प्रयत्न केला, बॉल हातात गेला आणि त्याच वेळेला उमरला वाटत होतं मी धाव घेऊ की नको, परंतु त्याचं ते जो निर्णय होता, प्रेझेन्स ऑफ माइंड, तो योग्य होता आणि त्याच्यानंतर काय थ्रो झाला कव्हर पॉइंट मधून, बरोबर स्टंपवर लागला, ड्राईव्ह केला आणि त्याच्यानंतर हा जो सुपर संजू आहे संजू कनौजिया, पहिला अटेम्प्ट, दुसरा अटेम्प्ट डायरेक्ट हिट अँड आउट। न्यू बैटर आता फैजान मेमन, वाडाकुडूस चा खेळाडू। कमाल के खिलाड़ी हैं और चैंपियन ट्रॉफी वाड़ा में ओपन इंडिया से बहुत अच्छी बल्लेबाजी की थी। आणि तसेच यशस्वी उद्योजक सर्वांनी श्यामजी अग्रवाल सावंतचे शुभ आगमन झाले। सावंतचे भिवंडी ऑलिम्पिक्स 2025 मध्ये हार्दिक स्वागत। सारसर कमाल की बॉलिंग कर रहे हैं। अनुराग बहुत अच्छा बॉलिंग एक्शन है उनका, हल्का सा तिरछा रनअप है। फैजान मेमन नॉन स्ट्राइक पे हैं, सामना करेंगे उजैर शेख। जड़ में गेंद थी, छोटी बैकलिप से ड्राइव किया, मिड ऑफ से खिलाड़ी पहुंचे थे, 1 रन। एक रन 2 विकेट। फैजान मेमन से अब उम्मीद है पायनियर स्पोर्ट्स को। अजमल नासिकर हमारे बीच में, आपका भी स्वागत है। अनुराग सारसर अच्छा रिदम में जाते हैं। मेमन को टिप्पा खाने दिया, हल्के हाथों से कवर ड्राइव लगाया, डीप से फील्डर आए, 1 रन। चॅलेंजिंग स्कोर निर्माण करावा लागेल। ऑलमोस्ट मागच्या मॅच मध्ये आपण 60 धावा पाहिले आणि 60 धावांच्या दिशेने वाटचाल करावी लागेल। तुम्हाला परफेक्ट डोक्यात विचार करावा लागेल की 10 धावा प्रत्येक ओव्हर मध्ये कशा येतील। पॉवर प्ले फोडणं गरजेचं आहे। पॉवर प्ले मध्ये 25च्या आसपासचं टार्गेट घेऊन चालावं लागेल, त्यावेळेला त्या 60 धावा होतील। परंतु इथे विकेट लवकर गमावल्यात पायनियर स्पोर्ट्सने। हुजैर सध्या मैदानामध्ये खेळतोय। गति परिवर्तन, बहुत ही जबरदस्त उंगलियां फेरी थी, पुश किया शॉर्ट कवर्स में, 30 चीकी सिंगल। लवली बॉल इंडीड। उभरता खेळाडू आहे हुजैर शेख। मुंबईच्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये प्रीमियर लीग मध्ये चांगली कामगिरी करून आलेला आहे आणि अनेक वेळेला अनेक मोठमोठ्या स्पर्धाही त्याने कमी वयात गाजवलेल्या आहेत। आणि फिरोज, ज्याला मागच्या मॅच मध्ये तुम्ही खेळताना पाहिला, अतिशय त्याचाच लहान भाऊ आहे, सध्या मैदानामध्ये खेळण्यासाठी इथे आलाय। टीमची धावसंख्या 3, 2 फलंदाज बाद आणि आता फैजान मेमन नक्कीच आज एक मोठी संधी दिली आहे नाव करण्याची या स्पर्धेमध्ये। अनुराग मेमन को कटर थी, समझ नहीं पाए, गति निकाल दी थी,
क्या कमाल की गेंद की वहां पर और क्या कमाल का ओवर अनुराग की तरफ से. ही कंसिडर ओनली 3 रन्स एंड क्लेम वेरी इंपॉर्टंट विकेट ऑफ प्रणय पाटील. थँक्यू सो मच कॉम्बॉक्स. आपण शाही सन्मान करणार आहोत. आपल्यामध्ये सन्माननीय वेणीचंद सावला साहेब उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आपण करणार आहोत आणि हा शुभ सन्मान करण्याकरिता विकासजी बापना यांना मी विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय वेणीचंद सावला साहेबांचा सन्मान आपण करावा. सन्माननीय वेणीचंद सावला साहेबांचा सन्मान आदराने ते केला जातो आणि त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित भूपेंद्रजी मारू साहेबांचे आपण सन्मानित करणार आहोत. भूपेंद्रजी गुटका साहेबांचा सन्मान आदराने केला जातोय. तसेच सुरेशभाई जैन साहेब आणि तसेच राजूजी भंडारी साहेबांचे शुभ आगमन झालं. त्यांनाही मी विनंती करतो आपणही सन्मानपूर्वक मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं हे भिवंडी ऑलिम्पिक्स 2025 मध्ये हार्दिक स्वागत. निजाम मलिंगा को बॉलिंग पे लगाया गया है. पायनियर स्पोर्ट्स को अब रनों की आवश्यकता है. मुकाबला चल रहा है दिल्ली धमाका बनाम पायनियर स्पोर्ट भिवंडी. निजाम मलिंगा सुप्रीमो ट्रॉफी मध्ये 3-4 मलिंगा आपण पाहिलेत आणि आता या वर्षी आपण पाहतो आता महेश शेठ चौगुले यांची स्पर्धा ऑलिम्पिक्स भिवंडी ऑलिम्पिक्स आणि पहिलाच काय ड्राईव्ह दाखवलाय. ओ तिथे फिल्डिंग पहा दर्जेदार. हे स्टँडर्ड आहे दिल्ली धमाकाचं. लाजवाब फिल्डिंग. टाळ्या वाजतायत. 2 धावा थांबवल्यात. निजाम मलिंगाच्या ओव्हरची सुरुवात लाजवाब ड्राईव्हने देखील केली होती परंतु 2 धावा मिळतात उझैर शेखला. कमाल का स्ट्रोक था. फ्लैशी स्क्वायर ड्राइव खेला था वहां पे उजैर ने लेकिन उतनी कमाल की फील्डिंग. 2 धावा निजामच्या विरुद्ध उझैरच्या खात्यात. पडल्यानंतर थोडंसं खाली राहिला. विकेट कीपर बीट होतोय. मागे चाललाय बॉल. विजय गडवालीने बॉलला थांबवले परंतु अंपायरने सांगितले की नो बॉल चेक करायचं. साइड लाईन कटिंग. 5 रन में 2 विकेटें गिरी है. पायनियर स्पोर्ट टॉस हार के पहले बल्लेबाजी करती हुई. मौसम बहुत ही खूबसूरत है. हवाएं चल रही है भिवंडी ओलंपिक में. इस वक्त हम मौजूद हैं हिस्टोरिकल परशुराम टावरे स्टेडियम भिवंडी में जहां ओपन इंडिया क्रिकेट हो रहा है. भिवंडी ओलंपिक में तारे सितारे भिवंडी में आ चुके हैं. दर्शकों के लिए मौका है. आप रेलिंग के पीछे कैच लो और 2000 का इनाम हैट्रिक आमदार की तरफ से. मैजिक बॉक्स में अगर गेंद जाती है तो 7000 का इनाम है आनंद नायडू साहब की तरफ से. हैट्रिक सिक्सर के लिए इरफान हदीस अंसारी साहब ने 5000 का इनाम रखा है. मैन ऑफ द मैच में रवि सावंत की तरफ से 5000 कैश है. इट्स अ फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरीचा निर्णय आलाय. हा ते दृश्य पहा. शूजचा भाग त्याच्यानंतर तो आतमध्ये टर्न होतोय. बॉल त्याच्यानंतर रिलीज केलाय आणि त्यामुळे ती लाईन कट झालेली नाहीये आणि म्हणूनच ती फेअर डिलिव्हरी असं घोषित करण्यात आलाय. ओ फुलरलेनचा बॉल होता. परत एक वेळा यॉर्करवर भरोसा दाखवत असताना निजाम मलिंगा डीप मध्ये स्वीपर कव्हर मधून फिल्डर येतोय तोपर्यंत एक सिंगल मिळते उझैर शेखच्या खात्यात. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 6. सबसे बड़ी बात कुणाल सर है कि जो गेंदबाज है दिल्ली धमाका के वो अपनी गेंदों में वेरिएशन के साथ साथ लेंथ में भी तब्दीली कर रहे हैं. यही कारण है कि बल्लेबाजों को पढ़ना बहुत मुश्किल हो रहा है. आणि काहीसा असाच इन्सिडेंट्स IPL मध्ये देखील झाला विघ्नेश पुतूर आणि स्टारच्या बाबतीत. ही चर्चा सातत्याने होत असते. ओ चांगला बॉल. फुलर लेनचा बॉल होता आणि आणखीन एक डॉट बॉल. विकेट कीपरचे ग्लव्ज थोडेसे पुढे आले काय. आणखीन एक रियान रिकल्टनला परत बोलवण्यात आलं. मुंबई इंडियन्सच्या मॅच मध्ये या सगळ्या गोष्टी सध्या IPL मध्ये घडतायत. बॅड गेजचा वापर होतोय.
बॅटची लांबी रुंदी सगळ्या गोष्टी मोजल्या जात आहेत आणि हे सगळे बदल सध्या क्रिकेटमध्ये होत आहेत. क्रिकेट बदलत आहे. निजाम मलिंगा परत एक वेळा बॅटच्या आतमध्ये लागलाय. बॉल मागे चाललाय. फिल्डर धावतायत. विजय गडवाली पायाने अडवण्याचा प्रयत्न होईल का? हातानेच बॉल थांबवलाय. 2 धावा मिळतील फैजान मेमनला. 2 धावांबरोबर टीमची धावसंख्या 8. I think not a very good stroke played by Faizan Memon. He tried to play towards to the square leg, inside edge and rose to the long leg. But lucky for him, he gets a couple. फैजान मेमन 8 रन 2 फलंदाज बाद. निजाम मलिंगा मिड ऑन आतमध्ये फिरवलाय. बॉल पडल्यानंतर परत एक वेळा हलकासा बाहेर आणि कटरचा चांगला वापर केला अनुराग सारशरने मागच्या ओव्हरमध्ये. या ओव्हरमध्ये निजाम मलिंगाने 2 ओव्हरचा खेळ इथे संपलाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत फक्त 8. शुभ सन्मान दरम्यान आपण करणार आहोत. जास्मिनजी धोडिया आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आपण करूया. अमितजी गायकर यांना मी विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते जास्मिनजी धोडिया यांचा सन्मान आपण करावा. आज त्यांची उपस्थिती भिवंडी ऑलिम्पिक 2025 मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि तसेच त्यानंतर अतुलजी गडा साहेबही आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान आपण करणार आहोत. आणि हा सन्मान करण्याकरिता मी विनंती करतोय विकासजी बापना यांना मी विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते अतुलजी गडा यांचा सन्मान आपण करावा. गेंदबाजी में परिवर्तन हुआ है. विजय गढ़वाली को मोर्चे पे लगाया गया है जिन्होंने दीना पाटिल चषक में सबसे अच्छा कैच पकड़ा था. वन ऑफ द ग्रेट प्लेयर विजय गढ़वाली. स्विंग करना चाहते थे, बीट किया. क्या बॉलिंग हो रही है. बल्लेबाजों को बांधे रखा है पानियर स्पोर्ट्स के दिल्ली धमाका के गेंदबाजों ने. हा पहिला बॉल होता विजय गडवालीचा. आता तो जसा जसा गरम होईल त्याचं इंजिन गरम होईल त्याच्यानंतर पेस बघा विजय गडवालीचा. कालच श्रीवर्धन मध्ये सगळ्यात भन्नाट पेसने त्याने बॉल टाकलाय. विजय गडवाली राउंड विकेट. फास्ट एंड फ्यूरियस बॉलर हैं. इस मरतबा बैकफुट पे गए, फोर्स किया इनफील्ड के ऊपर से, गेंद लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर. 4 रन. मिड ऑफ आतमध्ये होता आणि त्याचमुळे हा फायदा होतो. अविनाश राणा बब्बू आतमध्ये होता. पडल्यानंतर थोडीशी उंची मिळाली. हुजेरला फोर्स करत असताना चाबूक फटका होता. मिड ऑफ आतमध्ये होता आणि त्याचा फायदा घेत असताना बॉलला सीमारेषा पलीकडे पाठवले. 4 धावांसाठी टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 12. वेलकम बाउंड्री आती हुई पानियर स्पोर्ट्स के लिए. विजय गढ़वाली उजैर को आगे रखी हुई गेंद छोटी बैकलिक का इस्तेमाल. वाइडिश मिड ऑफ पे खेला. 1 रन. 13 पे पहुंचा स्कोर पानियर का 2 विकेटों के नुकसान पे. तसेच उत्तर मंडल भाजपा अध्यक्ष सन्माननीय राहुलजी फण साहेबांचंही शुभ आगमन झालं. आपलं ही भिवंडी ऑलिम्पिक्स 2025 मध्ये हार्दिक स्वागत आहे. विजय गढ़वाली बॉलिंग एक्शन उनका बहुत ही खूबसूरत है. बढ़िया गेंद, बीट किया वहां पर मेमन को. हालांकि आड़े बल्ले से खेलना चाहते थे. कौन बनाती हुई गेंद. देखिए बल्लेबाज के सामने से गेंद अगर टर्न हो या स्विंग हो तो उसका फुटवर्क बहुत ही चरमरा जाता है. सरळ मारायला पाहिजे होता. परत एक वेळा तेच चित्र आहे की मिड ऑफ आतमध्ये मग तुम्ही ऑन साइडला चुकीचा फटका का मारताय आणि त्याचमुळे आता मिड ऑफला मागे घेतलाय. एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये घेतलाय. हे जे प्लॅनिंग आहे हे प्रोफेशनल क्रिकेटर सातत्याने करत असतात आणि हेच तर खऱ्या अर्थाने प्रोफेशनल लेवलचं क्रिकेट असतं. म्हणून एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये मिड ऑफ बाहेर. विजय गढ़वाली अब की बार हेलीकॉप्टर उड़ाया है. पीछे खिलाड़ी है, कोई गलती नहीं. सस्ते में आउट हुए हैं यहां पर फैजान मेमन. दबाव जो पहली गेंद से आया था कुणाल सर वो छटने का नाम नहीं ले रहा है पानियर स्पोर्ट के ऊपर से, क्योंकि पुराने पाटिल पहली गेंद पे आउट हुए. ये देखिए हेलीकॉप्टर स्ट्रोक था, ताकत झोंक नहीं पाए थे वहां पर. सीधा लॉन्ग ऑन पे कोई गलती नहीं. चेक. तसेच आपण शुभ सन्मान निर्माण करणार आहोत. पियुषजी गुटका साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आपण करूया. विकासजी बापना यांना मी विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते पियुषजी गुटका साहेबांचा सन्मान आपण करावा.
हमारे बीच साजिद कुरैशी भी जुड़ चुके हैं, आपका भी इस्तकबाल है। इम्तियाज पापा, शाहिद खान, साथ ही साथ मुनाफ शेख, सभी का हम तहे दिल से इस्तकबाल करते हैं भिवंडी ओलंपिक में। रन बनाना बहुत मुश्किल हो रहा है। नए बैटर टीम के कैप्टन प्रीतेश पाटिल, विजय गढ़वाली, अच्छा ड्राइव, थोड़ा हवा में भी था, जोखिम बड़ा, रन हाना चलती हुई आखिरकार पूरा करते हुए 14 पे पहुंचा है स्कोर। 1 रन से खाता खुला है प्रीतेश पाटिल का और 3 ओवर की समाप्ति, रन बने 14। हम आपको लिए चलते हैं विशाल पाटिल के पास। थँक्यू सो मच कॉम्बॉक्स। आणि त्यानंतर आपण शुभ सन्मान करूया। अनिलजी भट साहेबही आपल्यामध्ये उपस्थित आहेत। विकासजी बापना दादांना मी विनंती करतो, आपण आपल्या शुभ हस्ते अनिलजी भट साहेबांचा सन्मान आपण करावा। आज त्यांची उपस्थिती भिवंडी ऑलिम्पिक्स मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यांचाही विशेष सन्मान दरम्यान इथे करण्यात येईल। अनिलजी भट साहेबांचा सन्मान आपण दरम्यान करणार आहोत। आणि त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित हिरालाल चोपडा साहेबांचे आपण सन्मान करणार आहोत। अमितजी गायकर दादांना मी विनंती करतोय, आपण आपल्या शुभ हस्ते हिरालालजी चोपडा साहेबांचा सन्मान आपण करावा। तसेच अश्विनजी नकुम साहेबही आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान आपण करणार आहोत। क्या कमाल का शॉट है, मासूम चेहरा, वार गहरा, 6 रन। बॉलिंग मार्कवर फर्स्ट बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर। चेक अश्विनजी नकुम साहेबांचा आपण सन्मान करणार आहोत आणि हा सन्मान करण्याकरिता मी विनंती करतो अमितजी गायकर यांना विनंती करतोय, आपण आपल्या शुभसे अश्विनजी नकुम साहेबांचा आपण सन्मान करावा। त्यानंतर पुन्हा एकदा जाऊया ऑन गोईंग मॅचकडे। ओव्हर टू कॉम्बॉक्स। पहिला बॉल सिक्सर, त्यानंतर स्क्वेअर ड्राईव्ह, पॉइंटला फिल्डर आहे, सिंगल तिथे मिळेल प्रीतेश पाटीलला, 2 रन इथे मिळतील। 2 धावा खात्यामध्ये प्रीतेशच्या। चांगली बॅटिंग इथे करत असताना टीमची धावसंख्या पुढे जाते, डबलने धावा झालेल्या आहेत आता 22 धावा। देखिए कुणाल सर, पॉइनियर का पहला लक्ष्य होना चाहिए कि 50 के करीब पहुंचा जाए। हालांकि प्रीतेश पाटिल इस सीजन में बहुत जबरदस्त टच में है। परत तोच प्रयत्न होता, उलटा फटका खेळायचा होता, कारण याच्या अगोदर पहिल्याच बॉलवर कनेक्शन चांगलं होतं आणि त्याच्यानंतर आता बीट केलंय प्रीतेश पाटिलला। चांगलं कमबॅक सीमीचं। फर्क इतना था कि जिस गेंद पे सिक्सर लगा था वो पीछे रखी हुई गेंद थी और ये गेंद उन्होंने आगे रखी थी। नेक्स्ट बॉल आणि इथे आता अंपायर सिग्नल येतोय नो बॉल। बॉल पडल्यानंतर बाहेर निघाला, परंतु अंपायरचा सिग्नल नो बॉल आणि नेक्स्ट बॉल असेल आता फ्री हिट। ऐसा मौका फिर कहाँ मिलेगा पॉइनियर स्पोर्ट्स को, और वो भी कप्तान प्रीतेश पाटिल पिच पे मौजूद हैं। यहां से पॉइनियर इस मैच को शुरू कर सकती। एक मोठी संधी आली आहे। अंपायर शशी साटम यांचा इशारा आलाय, ऑनफिल्ड अंपायर ते आहेत रमाकांत पवार यांच्या बरोबरीने फ्री हिट ची घोषणा त्यांच्या माध्यमातून केली जाते आणि स्ट्रायकिंग एंडला कॅप्टन आहे प्रीतेश पाटील। ओ कनेक्शन नाहीये, बॉल चालला विकेट कीपरच्या हातात, नॉन स्ट्रायकिंग एंडला डायरेक्ट हिट झाला तर चित्र वेगळं होतं आणि तोपर्यंत 2 धावा घेऊन जाईल आता प्रीतेश। लेग बायच्या स्वरूपात एक्स्ट्रा 2 रन मिळत आहेत। टीमची धावसंख्या 25, लॉस ऑफ 3 विकेट, 25 रन। इस ओवर में अब रन आते हुए पॉइनियर स्पोर्ट्स को। बने रहे हमारे साथ भिवंडी ओलंपिक 2025 में। 25 रन, 25 धावा झालेल्या आहेत। 60 च्या दिशेने वाटचाल करणं गरजेचं आहे। तोच एक माइंडसेट मैदानाच्या आतमध्ये पाहिजे बॅटिंग करणाऱ्या साईडचा। परत एक वेळा तो उलटा फटका तर सजवलाय डीप मध्ये, आता थर्ड मॅन ठेवला या फटक्यासाठी। 1 धाव मिळेल प्रीतेशच्या खात्यामध्ये। सिंगल टीमची धावसंख्या 26, 26 धावा।
5 बॉलचा खेळ संपला या छे. ओव्हरचा. फायर फिटनेस जिमचे ओनर मकसूजी खान सावंतचे आगमन झालं आणि त्यांच्या समवेत संतोषजी दादांचे देखील आगमन झालं. आपले भिवंडी ऑलिम्पिक्स मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. ओ शॉर्ट बॉलचा वापर होता, फसलाय फटका उजेरचा. ओव्हरची होते समाप्ती. ओव्हर नंबर 4 चा खेळ संपला आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर पायनियर स्पोर्ट्स भिवंडीची धावसंख्या स्कोर बोर्डवर 26 धावा. चेक. शुभ सन्मान आपण करूया. व्रजसिंग आखिर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आपण करणार आहोत. विकासजी बापना दादांना मी विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते व्रजसिंग आखिर यांचा आपण सन्मान करावा आणि त्यात नंतर आपण सन्मान करणार आहोत. व्रजसिंग आखिर दादांचा सन्मान केला जाईल आणि त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित यश सत्यवान पाटील दादांचे आपण सन्मान करणार आहोत आणि सन्मान करण्याकरिता प्रतिराज दादांना सावांचा आपण सन्मान करणार आहोत. विकासजी बापना दादांना मी विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते प्रदीपजी जडेजा पांचवें ओवर में अनुराग को मोर्चे पे लगाया गया है. देखिए पायनियर स्पोर्ट प्रीतेश पाटिल की बल्लेबाजी से अच्छे टोटल की तरफ बढ़ सकती है. क्षमता है उनमें और बहुत अच्छे टच में इस सीजन में प्रीतेश पाटिल. अनुराग उछाला है, गेंद लॉन्ग ऑन पे चली गई है. फील्डर मौजूद है वहां पे लेकिन देखना है अंपायर का जाने का इशारा वहां पर. चेक. तसेच केतुलबाई शहा यांचाही सन्मान आपण करणार आहोत आणि सन्मान करण्याकरिता विकासजी बापना दादांना मी विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते केतुलबाई शहा दादांचा सन्मान आपण करावा आणि त्यात नंतर आपल्यामध्ये उपस्थित परीन भाईंचाही आपण सन्मान इथे करणार आहोत. बढ़िया कैच लिया था वहां पर लॉन्ग ऑन पे इंचेस इनसाइड दी बाउंड्री लाइन. परीन भाईंचा आपण सन्मान करणार आहोत. विकासजी बापना दादांनाच लविनजी चौधरी दादांचा आपण सन्मान करूया. लविनजी चौधरी दादांचा आपण सन्मान करणार आहोत. विकासजी बापना दादांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल आणि तसेच विकासजी भोईर सावई आपल्यामध्ये उपस्थित आहेत त्यांचाही सन्मान आपण करणार आहोत आणि हा सन्मान करण्याकरिता मी विकास दादांनाच विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते विकास भोईर दादांचा सन्मान आपण करावा. अनुराग सारसर शरसार होके गेंदबाजी कर रहे हैं भिवंडी में. अनुराग दीपेश माली के लिए स्लॉक करने की कोशिश, कटर बीट किया ऑफ स्टंप के बाहर. कमाल की गेंद. चांगला लेग ब्रेक पडल्यानंतर हलकासा बाहेर निघतोय. हलकासा नाही जास्तच निघाला असं म्हणायला हरकतही नाहीये पण तो पडल्यानंतर खाली राहिला. कलेक्शन पहा विकेट कीपरचं कुठे. लाजवाब गोलंदाजी. अनुराग सारशर मध्यंतरी थोडंसं इंजर्ड होता, क्रिकेट पासून थोडासा दूर होता परंतु परत एक वेळा जे कमबॅक त्याने केले ना ते धडाक्यात आहे. खेळाडूच्या नावाची चर्चा होते. दिल्ली धमाका के पास बाएं हाथ के दो अच्छे गेंदबाज हैं. इस मर्तबा गेंद को टर्न कर दिया उन्होंने, थोड़ा उछाल कम था. पीछे फील्डर हैं. 1 रन. पायनियर स्पोर्ट 27 रन 5वां ओवर चल रहा है. 4 विकेट. मंच की शोभा बढ़ाने हमारे टॉस बॉक्स स्पॉन्सर विनू मालदे साहब, आपका विशेष धन्यवाद, विशेष स्वागत है. नीचे सैफ शोराब खान है जिन्होंने BC4 में हमें मैन ऑफ द सीरीज के लिए बाइक दी है. अपने स्ट्रोक को चेक किया वहां पर. उजैर शेख बहुत देर से बल्लेबाजी कर रहे हैं लेकिन अभी भी उन्होंने गेयर नहीं बदला है. आता ती आवश्यकता आहे गेअर बदलण्याची. परत एक वेळा पडल्यानंतर बाहेर जाणारा बॉल स्ट्रोकला शेवटी चेक केला आणि फक्त एकच धाव तिथे मिळवली उजेरने. त्याच्यामुळे आपण पाहतोय की ही जी धावसंख्या आहे मला अशी वाटते की पुरेशी नाहीये. धावा झाल्यात फक्त 28 आणि बॉल आता तुमच्याकडे शिल्लक आहेत फक्त 8.
भरपूर जंग नहीं हो रही है, करना पड़ेंगी पायनियर को। बोल्ड अराउंड द लेग्स। आप अनुराग को इतनी छूट नहीं दे सकते और आखिरकार दीपेश माली भी चलते बने। घर फिरलं की घराचे वाशे फिरतात असं म्हणतात ना, एकदम ते घडलंय। लेग स्टंप मिडल स्टिक आपली कुठे आहे हे माहीत असणं गरजेचं आहे, परंतु आता शेवटी तोडफोड बॅटिंग ते करावी लागेल। जास्त शफल झाला आणि मग काय ऑफ स्टिक वर जाऊन बॉल धडकलाय। अनुराग सारशर या बॉल साठी सर तो जाणला जातो आणि काय बॉलिंग त्याची सध्या सुरू आहे, काय बॉल त्याने टाकलाय बरोबर यस्टन मध्ये, मिडल अँड ऑफ स्टिक ला जाऊन बॉल धडकतोय। दीपू माडी आउट। देखिए हार जीत का तो फैसला होना है, फैसला जो भी हो मंजूर होना चाहिए। जंग हो या इश्क हो भरपूर होना चाहिए, लेकिन इस वक्त भरपूर तरीके से पेश नहीं आ पा रही है पायनियर स्पोर्ट। नए बैटर विनीत मालिया है बल्लेबाजी को। अनुराग ने अब तक कितनी विकेटें ली है? 3 विकेटें। बोल्ड, दिस इज अ परफेक्ट यॉर्कर, अनप्लेबल बॉल ऑफ दी भिवंडी ऑलिम्पिक। खोलला असं म्हणायला हरकत नाहीये। 10 बॉल फेस केलेला बॅटर जर अशा पद्धतीने बीट होत असेल तर नक्कीच हा एक चांगला बॉल होता या भिवंडी ऑलिम्पिकचा, हे म्हणायला हरकत नाहीये। अनुराग सारशर ही खासियत राहिली आहे, पडल्यानंतर आतमध्ये आला बॉल आणि नक्कीच बोट आतमध्ये फिरवली यावेळेला। त्याचा रॉंग वन होता, लेग ब्रेक बाहेर निघतो, हा आतमध्ये आणला आणि लेग स्टिकला जाऊन धडकलाय। पहा ऍक्शन रिप्ले परत एक वेळा, अक्षरशः खोलून ठेवलाय बॅटरला, बॅटचा चेहरा आतमध्ये क्लोज केला ऑन साइडला आणि दोन्ही पायांच्या मधून टॉप ऑफ द लेग स्टंप बॉल धडकला, फलंदाज बाद। What a excellent bowling spell turn from अनुराग। 2 ओवर कुल मिलाकर 5 रन और 4 विकेट। चेक तसेच नवीन जे काठवले सावंत देखील शुभ आगमन झालं। आपले भिवंडी ऑलिम्पिक्स 2025 मध्ये हार्दिक स्वागत आहे। तसेच आपण शुभ सन्मान निर्माण ते करणार आहोत। सुरेजी जैन सावंतचा आपण सन्मान करणार आहोत आणि हा सन्मान करण्याकरिता मी विनंती करतो विकासजी बाबना दादांच्या शुभ हस्ते सुरेजी जैन सावंतचा सन्मान निर्माण करण्यात येईल। बिल्कुल हमारे भाइयों और आप देख सकते हैं आदित्य जादव, साथ ही साथ रवि सामंत, सीमी आए गेंदबाजी के लिए। रवि सामंत साहब हैं, साथ ही साथ विनोद पाटिल हैं, शाहिद खान हैं, इम्तियाज पापा हैं, निक्की लक्की ओवाल हैं। आपका भी हार्दिक स्वागत। लेग बायचा इशारा पहिल्या बॉलवर, धावा थांबल्यात 29-29 ला 6 अशी परिस्थिती। राजू भंडारी सावंतचे आपण सन्मान करणार आहोत। राजू दादा चौगुले दादांना मी विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते भंडारी सावंतचा सन्मान आपण करावा। पायच चालत नाहीयेत, फुटवर्क नाहीये तर बॉल पर्यंत जाणार कसा, आणि जर बॉल पर्यंत गेले नाही तर धावा येतील कशा। आणखीन एक डॉट। बालेकर के पैर नहीं चले थे। मोबाइल में जहां नेटवर्क जरूरी है, क्रिकेट में फुटवर्क। देखिए चाम एक ग्लैमर, ये खूबसूरती क्रिकेट की कभी भी खत्म नहीं होंगी, खेल कैसा भी हो, क्योंकि किताबों पे धूल जम भी जाए तो अंदर की कहानियां नहीं बदलती। बाउन्सरचा वापर, कदाचित तो उलटा टाकण्याचा प्रयत्न, रॉंग वन, परंतु त्याचमुळे लाईन थोडीशी खराब, 1 पर दी ओव्हर इथे वॉर्निंग देखील दिली जाते आणि एक्स्ट्रा रन देखील ऍड होईल। टीमची धावसंख्या 30 धावा, 6 फलंदाज बाद। पायनियर स्पोर्ट्स या मॅच मध्ये टॉस जिंकला होता दिल्ली धमाका या टीमने। हेमंतजी बनियाल यांचा संघ एका बाजूला, अल्ताफजी बाली यांचा संघ आहे पायनियर स्पोर्ट्स, आणि दोघांच्या दरम्यान एक महत्त्वपूर्ण लढत रंगताना दिसते। परंतु नक्कीच संधी आहेत, लीग फॉर्मॅट मध्ये ही स्पर्धा खेळवली जाते भिवंडी ऑलिम्पिक। यावेळेला खोदून काढला बॉल, ऑन साइडला डीप मध्ये फिल्डर येतात, 1 रन कंप्लीट होते। दुसरा धावेचा प्रयत्न नाहीये, त्याच्यामुळे एकच धाव मिळेल। योगेश भालेकरचं खातं उघडले 2 बॉल नंतर। टीमची धावसंख्या 31। कहीं ना कहीं पायनियर की पहली सोच चाहिए थी कि आपको 50 की तरफ देखना है। हालांकि बल्लेबाजों ने
निराश जरूर किया, ऐसा नहीं कि अनप्लेबल बॉलिंग तो नहीं थी, आप ठीक. सिंगल डबल खेल सकते थे. तसेच उद्योगपती मुस्लिमजी नूरी साहेबांचं देखील शुभ आगमन झालं. आपलंही सहर्ष हार्दिक स्वागत. ड्राईव्ह चांगला केला आता, तिथे 1 रन मिळेल. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आता 32-32. डेथ ओवर की कितनी गेंदें बची है? अब 2 गेंदें बची है कुछ करने के लिए. योगेश भालेकर क्या बड़ा शॉट लगाएंगे? ओ यावेळेला टायमिंग चांगलं आहे, बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. मगाशी उजीर नाही तर विनीत आउट झाला होता पहिल्याच बॉल फेस करत असताना. उजीर अजूनही मैदानामध्ये आहे, परंतु त्याच्यानंतर दोघांची उंची जर पाहिली तर सेम आहे, सेम बॉडी लँग्वेज, परंतु इथे एक मोठा फटका आलाय. आता योगेश भालेकरच्या बॅट मधून हा बॉल सीमारेषा पलीकडे. भिवंडी ऑलिम्पिक सिक्सर. 6 धावांबरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आकार घेते. धावा झालेल्या आहेत 38-38. जरूरत थी इस भिंगड़ी शॉट की. योगेश भालेकर परत एक वेळा उडवलाय बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने. योगेश भालेकरच्या बॅट मधून दुसरा षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार मारलेत योगेश भालेकरने आणि धावसंख्या पोहोचवली आहे 44 वर. 45 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 45 टू विन टू दिल्ली धमाका. देखिए माना कि जगत सरकार है, लेकिन आप जाकर ऐसा टोटल है जहां पे कुछ किया जा सकता है. क्या फिनिशिंग टच दिया है योगेश भालेकर ने. बैक टू बैक 2 सिक्सर लगाए हैं. पहले चलते हैं विशाल पाटिल के पास. खेल की जब शुरुआत होंगी तो अगली 2 इनिंग में आपके साथ रहेंगे जुन्नर भूषण, मुंबई भूषण, बहुत मशहूर कमेंटेटर चंदू शेट्टी जी, और उनका साथ निभाएंगे सदाबहार कमेंटेटर अजय घरत. तो पहले चलते हैं साइड लाइन पे कोइनकर रेशमा मैकर के पास, उसके बाद विशाल पाटिल, और उसके बाद 2 बड़ी आवाज़ें महाराष्ट्र में जिनके आवाज़ का डंका बजता है, बहुत ही मैच्योर्ड मराठी के कमेंटेटर सर चंदू शेट्टे. भिवंडी ऑलिम्पिक 2025 आणि हे भिवंडीचं टेनिस क्रिकेट आहे आणि अख्ख्या भारताने आणि भारताच्या बाहेर जितके लोक आम्हाला बघतायत त्यांना सर्वांना कळायला पाहिजे की जेव्हा भिवंडीमध्ये टेनिस क्रिकेट होतं तर त्यावेळी ते टेनिस क्रिकेट सुपरच्या उपर असतं. आणि ही दमदार एंट्री आता आपण पाहणार आहोत. प्लेयर्स पवेलियन श्रीनाथ एंटरप्राइजेस आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. भिवंडी ऑलिम्पिक 2025 presented by दमदार हॅट्रिक आमदार सन्माननीय महेश प्रभाकर चोगले. Now it's time for the दमदार entry. Pioneer Sports चे सगळे प्लेयर रेडी आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करणार आहोत Pioneer Sports आणि दिल्ली धमाकाचे ओपनिंग बॅट्समॅन. All the very best. चला तर अजून एक ऑल इंडिया ओपन चा सामना आपण पाहणार आहोत जिथे पायनियर स्पोर्ट्स भिवंडीचा संघ लढत आहे दिल्ली धमाका बरोबर. नक्कीच सुपर से ऊपर असा सामना होणार आहे आणि या सामन्यासाठी कॉमेंट्री बॉक्स सज्ज झालेला आहे. पण त्याआधी आपण जाऊया आपल्या VIP डाईसवर. शुभ सन्मान आपण करूया.
आरएम लॉजिस्टिक टॉस बॉक्स जो हम देखते हैं, हमारे बहुत ही चहीते स्पॉन्सर विनू मालदे साहब ने आज काफी समय दिया भिवंडी ओलंपिक में, हम आपका विशेष आभार व्यक्त करते हैं। चेक त्यानंतर आपण सन्मान करूया। प्रवीणजी पाटील साहेब आपल्यामध्ये आहेत, त्यांचा सन्मान आपण करणार आहोत आणि हा सन्मान करण्याकरिता अमितजी गायकर दादांना मी विनंती करतो, आपण आपल्या शुभ हस्ते प्रवीणजी पाटील दादांचा सन्मान आपण करावा। आगे त्यांचा सन्मान आपण करणार आहोत आणि हा सन्मान करण्याकरिता राजोदा चौगुले दादांना मी विनंती करतो, आपण आपल्या शुभ हस्ते श्रीकांतजी शेट्टीपिल्ली साहेबांचा सन्मान आपण करावा। त्यानंतर हा सन्मान करण्याकरिता मी राजू दादांनाच विनंती विनोदजी मेघजी साहेबांचा सन्मान केला जाईल आणि त्यानंतर अप्पा कौटा साहेबही आपल्यामध्ये आहेत, त्यांचाही सन्मान आपण करणार आहोत आणि हा सन्मान करण्याकरिता माल करने का फैसला किया है। सलामी बल्लेबाज लोकेश मीना आए हैं जगत सरकार के साथ। लोकेश मीना इंपैक्ट प्लेयर है, अनुराग सारशर की जगह। का इस्तेमाल किया है सोहेल शेख इंपैक्ट प्लेयर के तौर पर फैजान मेमन की जगह, और लोकेश मीना। त्यानंतर जयंतीबाई सुमरिया साहेबांचा सन्मान आपण करणार आहोत आणि हा सन्मान करण्याकरिता मी सन्माननीय महेशजी चौगुले साहेबांना विनंती करतोय, आपण आपल्या शुभ हस्ते जयंतीबाई समरिया साहेबांचा सन्मान आपण करावा। जगत सरकार इंपैक्ट प्लेयर। यानंतर आपण त्यानंतर हरीशजी गुप्ता साहेबांचे आपण सन्मान करणार आहोत आणि हरीशजी गुप्ता साहेबांचा सन्मान केला जातो। त्यानंतर नवीनजी काठवले सावंतचे सन्मान आपण करणार आहोत आणि हा सन्मान करण्याकरिता रविदादा सावंत नवीनजी काठवले साहेबांचा सन्मान दरम्यान केला जातो आणि त्यानंतर मुस्लिमजी नूरी साहेबांचाही सन्मान आपण करणार आहोत आणि लकीजी सिद्दीकी
यांना मी विनंती करतोय आपण आपला शुभहस्ते मुस्लिमजी नूरी साहेबांचा सन्मान आपण करावा. खेल की शुरुआत करनी है. वेदांत पाटिल पहला ओवर लेकर तैयार होते हुए, उनके सामने इम्पैक्ट प्लेयर जगत सरकार, प्रिंस ऑफ तारकेश्वर, कमाल के खिलाड़ी, और लोकेश मीणा नॉन स्ट्राइकर सेन पर 45 रनों का टारगेट. पहली गेंद शॉट ऑफ लेंथ, खूबसूरत पुल शॉट जगत के बल्ले से, गेंद स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर. 6 रन. काय जबरदस्त सुरुवात केली आहे. लक्ष जर पाहिलं तर या ठिकाणी विजयासाठी 45 धावांचा आहे खरं, परंतु जगत सरकार पश्चिम बंगाल राज्यातील तारकेश्वरचा हा फलंदाज का चर्चेत आहे इकडे दाखवला जात आहे. कालच्याच रात्री युनिटी ग्रुपच्या खासदार तडकरे साहेब चषकामध्ये याच खेळाडूने बेस्ट बॅटर घेतला आणि आता धमाका केलाय. धमाका दिल्लीसाठी पहिल्याच बॉलवर मोठा फटका. सामने युवा प्रतिभाशाली गेंदबाज है वेदांत पाटिल, लेकिन पहली गेंद शॉट ऑफ लेंथ और काफी समय था वहां पर बैट्समैन के पास. जल्दी लेंथ को पिक करते हुए जगत सरकार, जो कि उनकी खूबी है बल्लेबाजी में, लेंथ को जल्दी से पड़ जाते हैं और इसलिए काफी सफल बल्लेबाज भी है भारतीय टेनिस क्रिकेट में. इस बार रक्षात्मक रवैया, गेंद को आने दिया था, हल्के हाथों से पुश किया शॉर्ट कवर्स में और तेज सिंगल डायरेक्ट हिट की कोशिश, निशाना चूक गया वहां पर ओमकार का और उसी का फायदा उठाते हुए बल्लेबाज ओवर थ्रो. 2 रन कंप्लीट, रन संख्या 8 पर पहुंच चुकी है. ग्रुप ए का ये पहला मैच, दूसरा मैच है ऑल इंडिया ओपन हाफ का. आप देख रहे हैं भिवंडी ओलंपिक्स 2025. मुकाबला चलता हुआ दिल्ली धमाका और पायनियर स्पोर्ट्स के बीच में. पायनियर स्पोर्ट्स की बल्लेबाजी निराशाजनक रही, हालांकि पारी को अच्छा फिनिशिंग टच योगेश भालेकर ने जरूर दिया. अंतिम 2 गेंदों पर 2 छक्के जड़ते हुए. उठा के खेला है मिड ऑन के ऊपर से, प्रीतेश नहीं पहुंच पाएंगे. गेंद बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन. जबरदस्त स्ट्रोक. याही वेळेला मिडॉनच्या डोक्यावरून स्ट्रोक खेळताना पाहायला मिळाले आणि सुरुवातीपासूनच तुटून पडायचं, दबाव पॉवर प्ले मध्येच पॉवरफुल बॅटिंग करायची, ही रणनीती इकडे पाहायला मिळते जगत सरकारची. भिवंडी धमाका बिग बॅश सुद्धा आठवतोय ज्यावेळेला जगत सरकारने काय कामगिरी केली होती आणि आज जगत सरकार नावाचं वादळ घोंगवायला सुरुवात झाली आहे, कारण 12 धावा तर पहिल्या 3 बॉललाच बनवल्यात. गेंदबाज वेदांत की यदि हम बात करें तो काफी युवा खिलाड़ी है, टेम्बोली से बिलोंग करते हैं, ग्रामीण और सिटी में अच्छा किया है, लेकिन ये अलग फॉर्मेट है. ये टेनिस क्रिकेट का सबसे बड़ा फॉर्मेट, ऑल इंडिया ओपन लेवल. हल्के हाथों से केवल दिशा दिखाते हुए सूझबूझ भरी बल्लेबाजी. कमजोर गेंद मिलती है तो तुरंत प्रहार करते हैं, लेकिन अच्छी गेंद को सम्मान देते हुए स्ट्राइक रोटेट करते हैं जगत सरकार. 4 गेंदों का खेल समाप्त हुआ है. दिल्ली धमाका टीम का स्कोर 13 रन बिना किसी नुकसान के. यावेळेला बॉल थोडंसं कमी गतीने केला होता, योग्य टप्प्यावर केला होता आणि जगतने ओळखलं गती कमी आहे आणि त्यामुळे लगेच सन्मान दिला आणि धावफलकाला सुरू ठेवणं महत्त्वाचं होतं, ते त्यांनी केलं आहे. परंतु पायनर देखील काही हार मानणारी टीम नाही आहे. या भिवंडीमध्ये इतिहास आहे या संघाचा खूप मोठा आणि त्यामुळे विकेट घ्याव्या लागतील. विकेट घेतल्या तर धमाका टीम थोडीशी दबावात येऊ शकते आणि त्यामुळे विकेट घ्यावी लागेल. जी हाँ, गुच्छों में वो भी विकेट निकालने की आवश्यकता है. खूबसूरत गेंद, इस बार अक्रॉस द लाइन खेलना चाहते थे लोकेश मीणा. जैसे दाहिने हाथ के बल्लेबाज सामने आए वहां पर एक अच्छी लेन पर गेंद देखने को मिली, टप्पा पड़ने के बाद बाहर की तरफ निकली. पहली 4 गेंदें जगत सरकार सामने थे बायत के बल्लेबाज, और बायत के गेंदबाज है वेदांत. आड़े बैट से उठाकर खेला है, टाइमिंग कुछ खास नहीं है, लेकिन फील्डर बहुत दूर है. अच्छा एफर्ट, बाउंड्री बचाने में कामयाब फील्डर. 2 रन मिलेंगे यहां पर और इसके साथ ही पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ. 45 रनों का पीछा करती हुई टीम दिल्ली धमाका. अच्छी शुरुआत उनके लिए. 15 रन बिना किसी नुकसान के. अगदी बरोबर. 15 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. विकेट नाही गमावता 15 म्हणजे पॉवर प्लेचा पुरेपूर वापर केलाय. ग्रामपंचायत सदस्य खोनी सर्वांनी निचेंद्र बागण साहेबांचा सन्मान आपण करणार आहोत आणि सन्मान करण्याकरिता अमितजी गायकर यांना मी विनंती करतो, आपण आपल्या शुभहस्ते निचेंद्रजी बागल साहेबांचा सन्मान आपण करावा. यानंतर दीपक भाऊ आज भिवंडी ऑलिम्पिक्सला भेट देण्याकरिता उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान आपण करणार आहोत आणि हा सन्मान करण्याकरिता मी अमितजी गायकर दादांनाच विनंती करतोय, आपण आपल्या शुभहस्ते दीपक भाऊ यांचा सन्मान आपण करायचा आहे. दीपक भाऊंचा सन्मान निर्माण केला जातो आणि त्यानंतर अहमद अफजल सय्यद साहेबही उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान आपण करणार आहोत आणि हा सन्मान करण्याकरिता इब्राहिम भाईंना मी विनंती करतोय, आपण आपल्या शुभहस्ते अहमद अफजल सय्यद साहेबांचा सन्मान आपण करावा.
त्यानंतर हमजा अन्सारी ही उपस्थित आहे, त्यांचाही सन्मान आपण करणार आहोत. आणि या सन्मान करण्याकरिता मी इब्राहिम भाईंनाच विनंती करेन, आपण आपल्या शुभ हस्ते हमजा अन्सारी यांचा सन्मान आपण करावा. यावेळेला बॉल मात्र स्पाइन लेग, पहिलाच बॉल या षटकाचा. ओमकार तारमाळे आले खरे, परंतु जगतने पहिलाच बॉल फाईन लेगला पाठवलाय, ज्या ठिकाणी धावा 4 मिनिटांना पाहायला मिळतील. आणि इकडे धमाका दिल्ली एकावर एक धमाके करायला सुरुवात केली है. कई सारे टूर्नामेंट्स में धमाके कर चुकी है ये टीम इस सीजन में. बल्ले की थोड़ी सी अंदर जरूर लगी थी, लेकिन पूरी तरह से खुला इलाका था. लॉन्ग लेग पर कोई खिलाड़ी नहीं, फाइन लेग सर्कल के अंदर था, उस फील्डर के लिए कोई अवसर नहीं. 4 रन प्राप्त करते हुए जगत सरकार, दूसरा चौका उनके बैट से, और तेज तर्रार शुरुआत देते हुए जगत सरकार अपनी टीम को. यस, परंतु ओमकारला कमबॅक करावं लागेल. पावसाळी क्रिकेटमध्ये या खेळाडूला पाहिलं मान्सून ब्लास्टमध्ये, आणि तिकडनं जर पाहिलं तर हा खेळाडू पुढे आला, त्यानंतर मोठमोठ्या संघात जागा बनवायला लागला. आणि आज पहा ही मानाची स्पर्धा भिवंडी ऑलिम्पिक देखील खेळताना पाहायला मिळतात. हॅट्रिक आमदार चषकामध्ये देखील ओमकार तरमाळे पाहायला मिळतात. म्हणजे गावासाठी खेळता खेळता मात्र व्यावसायिक गटापर्यंत आपण पोहोचलेलो आहात. आज चांगली कामगिरी करावी लागेल. तसेच कवाड गावचे सरपंच सन्माननीय संदीपजी गुरव सावंतचे शुभ आगमन झालं. आपलं भिवंडी ऑलिम्पिक्स 2025 मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. 45चा पाठलाग करायचा. 19 रन धाव फलकावर झाले आहेत. ओहो हो हो, एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळतोय. जगतच्या कदाचित चेहऱ्यावर बॉल आदळलाय. ओमकारचा पेस आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर एक्स्ट्रा बाउन्स, आणि ओमकार देखील चौकशी करतायत. प्रतिस्पर्धी टीमचे खेळाडू चौकशी करतायत. लवकर पाहायचे तिकडे. ये बहुत खतरनाक साबित हो सकता है. उम्मीद करते हैं कि ज्यादा गंभीर चोट ना हो. पानी लेकर जाना है. त्यानंतर राकेशजी भोईर साहेबही उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आपण करूया. राकेशजी भोईर साहेबांचा सन्मान आपण करणार आहोत. मी विनंती करतोय विकासजी बापना यांना की आपण आपल्या शुभ हस्ते राकेशजी भोईर यांचा सन्मान आपण करावा. तसेच मोनीजी भोईर यांचाही सन्मान आपण करणार आहोत. त्यांना मी विनंती करतो आपण देखील पुढे यायचं. विकासजी बापना दादांनाच विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते मोनीजी भोईर यांचा सन्मान आपण करावा. तसेच शिवम जी भोईर तेही उपस्थित आहे, त्यांचाही सन्मान आपण करणार आहोत. मोनीजी भोईर यांचा सन्मान केला जाईल आणि त्यानंतर शिवमजी भोईर यांचाही सन्मान निर्माण करण्यात येईल. आणि हा सन्मान करण्याकरिता मी विकासजी बापना यांनाच विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते शिवम भोईर यांचा सन्मान आपण करावा. थोड़े से चोटग्रस्त जरूर हुए जगत सरकार, लेकिन उनका नेवर से डाई एटीट्यूड खेलने के लिए फिर से तैयार होते हुए 17 पर बैटिंग कर रहे हैं. टीम का स्कोर 19 बिना किसी नुकसान के. यहां से केवल 26 रन और चाहिए दिल्ली धमाका टीम को मैच जीतने के लिए. ओमकार यावेळेला स्क्वेअर लेगला एक चांगला फटका त्या ठिकाणी खेळलाय. खरा बॉल अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. चांगली फिटिंग पाहायला मिळाली. 1च रन मिळणार आहे. ओमकारने देखील आपली छाप सोडायचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. नव्हे तर तुम्हाला एवढ्या मोठ्या मंचावर संधी मिळाली, ज्याला जी संधी मिळेल ना त्याने त्या संधीचं सोनं करायला पाहिजे. पहा योगेश भालेकर, ज्याने अगदी अंतिम टप्प्यात 8व्या नंबरला आले, शेवटचे 2 बॉल खेळले, 2 षटकार मारले आणि स्वतःला सिद्ध केलं ना. और यही क्रिकेट है, कोई भी खिलाड़ी कभी भी कुछ भी कर सकता है. स्थिति काफी मजबूत है फिलहाल दिल्ली धमाका की, लेकिन यदि कुछ विकेटें गुच्छों में मिल जाए तो फिर वापसी हो सकती है इस मुकाबले में पायनियर स्पोर्ट्स की. ओमकार कमी गतीचा बॉल, फुलटॉस होता, दिशा देण्याचा प्रयत्न होता. लोकेश मीणा राजस्थानच्या अलवरचे खेळाडू आहेत आणि दुसऱ्या बाजूला पश्चिम बंगालच्या तारकेश्वरचे खेळाडू पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेमध्ये जर पाहिलं ना तर विविध मॅजिक बॉक्स आहेत. 6 जे मॅजिक बॉक्स आहेत त्याच्यामध्ये जर का बॉल गेला तर तब्बल 7,000 रुपये जसा कृष्णा गवळीला मिळाला. आणि त्याचबरोबरीने यस आनंद नायडू यांच्याकडून हा पुरस्कार आहे. आणि प्रेक्षकांनी जर कॅच घेतली षटकारामध्ये तर 2,000 रुपयाचा पुरस्कार महेश चौगुले साहेब हॅट्रिक आमदार यांच्याकडून हा पुरस्कार आहे. मॅन ऑफ द मॅचला रवी सावंत यांच्याकडून 5,000, म्हणजे पारितोषिक जर पाहिली खूप मोठी आहेत. बिग हिट, टोलावलाय बॉल, फिल्डर मात्र त्या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करतायत. स्वतः प्रितेश त्या ठिकाणी टीमचे कॅप्टन आहेत खरे, परंतु धावसंख्या 1 ने पुढे जाते. दुसरी ओव्हर सुरू असताना धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 22 धावा धाव फलकावर. विजयासाठी 45चा पाठलाग करायचा अजय सर. लो स्कोरिंग मैच है
और ऐसे में इस तरह की शुरुआत निश्चित रूप से दिल्ली धमाका टीम के कैप्टन उनके समर्थक काफी खुश रहेंगे। विकेट की कोशिश में गेंदबाज ओमकार तारमले पहली गेंद पर चौका लगा था, उसके बाद जरूर थोड़ी वापसी की है उन्होंने, लेकिन विकेट लेस है। अभी भी विकेट का कॉलम खाली है गेंदबाजों का। और अब तो मुझे लगता है कि सारे विकेट्स शायद चटकाने पड़ेंगे, तब जाकर ये मैच पायनियर स्पोर्ट्स जीत सकती है। एडवोकेट संजय श्रीवास्तव साहब भी इस मैच का लुत्फ उठाते हुए आपका हार्दिक स्वागत है। हो गती परिवर्तन केलंय ओमकार तारमाळेने या ठिकाणी आपल्या शहापूर तालुक्याची छाप सोडण्याचा प्रयत्न केलाय। काही चेंडू अप्रतिम टाकले, समोर फलंदाज मोठे आहेत, परंतु मी तरी कुठे कमी आहे। मला सुद्धा पायोनियरमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे। तर अजयजी या ठिकाणी काही चेंडू अप्रतिम टाकले। शुभ सन्मान आपण करूया। आपल्यामध्ये उपस्थित मकसूद खान साहेबांचा आपण सन्मान करणार आहोत आणि हा सन्मान करण्याकरिता लकीजी सिद्दीकी यांना मी विनंती करतो। आपण आपल्या शुभ हस्ते मकसूद खान यांचा सन्मान आपण करायचा आणि त्यानंतर संतोष भाई उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान आपण करणार आहोत। त्यांचाही सन्मान करण्याकरिता मी लकीजी सिद्दीकी यांनाच विनंती करतो। आपण आपल्या शुभ हस्ते संतोष भाईंचा आपण सन्मान करायचा। तसेच कलीमजी मनियाल देखील उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान आपण करणार आहोत। रवी सावंत दादांना मी विनंती करतो, आपण आपल्या शुभ हस्ते कलीमजी मनियाल यांचा सन्मान आपण करायचा। कलीमजी मनियाल यांचा सन्मान केला जाईल आणि त्यानंतर मुन्ना अली उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान आपण करणार आहोत। मी त्यांनाही विनंती करतो आपणही पुढे यायचं। रवीजी सावंत दादांच्या शुभ हस्ते हाही सन्मान केला जाईल। गेंदबाजी में पहला परिवर्तन सोहेल आए हैं। इम्पैक्ट प्लेयर के तौर पर उनको मौका मिला है। फुल लेंथ गेंद थी, बैट का थोड़ा सा फेस खोला, वाइडिश गली में खेला और सिंगल। जगत सरकार बहुत ही सूझबूझता के साथ अपने पारी को आगे बढ़ाते हुए स्कोर आगे बढ़ता हुआ 23 रन और 22 रन चाहिए। मेहमानों का मान सम्मान मंच पर मेहमानों का तांता लगा हुआ है। सभी का हार्दिक स्वागत है। भिवंडी पश्चिम के हैट्रिक दमदार आमदार महेश प्रभाकर चौगुले साहब की ओर से ये भिवंडी ओलंपिक 2025 है। नो लुक शॉट का प्रयास पिछले ओवर में भी कोशिश की थी लोकेश मीना ने, लेकिन वहां पर भी ठीक तरह से संपर्क बना नहीं पाए थे। इस बार कोई रन नहीं। ये चांगली सुरुवात इकडे करतात गोलंदाज सोहेल। चिता कॅम्पचे मुंबईचे गोलंदाज आहेत आणि जे काही युवा गोलंदाज आता मुंबईमधून येत आहेत वेगवान, त्याच्यातील एक नाव आहे आणि संधी मिळाली या मोठ्या मंचावर खेळण्याची, त्यांना स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे। वैसे चिता का कैंप का जो नाम है ज्यादातर रोशन किया है बिलाल शेख ने, लेकिन सोहेल शेख भी एक बेहतरीन गेंदबाज है, शुरुआत अच्छी की है। ओ बेहतरीन गेंद, एक और बढ़िया गेंद। टप्पा पड़ने के बाद हल्की सी बाहर की तरफ लहराती हुई गलत लाइन पर खेल बैठे थे बैट्समैन लोकेश मीना। जगत को हमने देखा है उन्होंने काफी बेहतरीन शॉट्स खेले, लेकिन लोकेश ने थोड़ा स्ट्रगल किया अभी तक। हो लोकेश थोडंसं म्हणजे ते टायमिंग नाही होत आहे आणि आताचा बॉल जर पाहिलं तर बॉलमध्ये सुद्धा मुवमेंट पाहायला मिळाली आणि म्हणूनच या टीममध्ये सोहेलला का बोलवलं गेलंय या ठिकाणी दाखवण्याचं काम करतायत। देखिए पहला ओवर महंगा रहा था पायनियर स्पोर्ट्स के लिए, लेकिन उसके बाद अच्छी गेंदबाजी हुई है। बहुत ही बेहतरीन गेंद यहां पर, क्या यह कैच लपका गया है? जी हां, इनसाइड एज और बैट्समैन आउट। अप्रतिम गोलंदाजी। माझ्या टीमचं मला कमबॅक करायचं आणि त्याच्यासाठी मला बॉलिंग करायची आहे। मागील 4 बॉलमध्ये फक्त 1 रन दिली आणि महत्त्वाची विकेट या ठिकाणी त्यांना पाहिलं मिळते। लोकेश मीना माघारी परतताना पाहिलं मिळत आहेत आणि इकडे कोंडी फोडली विकेट। आपण ज्याची चर्चा करत होतो, विकेट आली तर दबाव निर्माण होईल ना, परंतु इकडे पहिली विकेट आली आणि काय बॉलिंग केली आहे सोहेलने। वाह, एंगल बनवणारे बॉल पाहायला मिळाले। देखिए टेनिस बॉल क्रिकेट में अक्सर हम देखते हैं कि विकेट आप यदि लेते हो तो आप दबाव बनाते हो, या फिर डॉट बॉल डालकर आप दबाव बनाते हो तो आपको विकेट मिलने की संभावना बन जाती है। यहाँ पर डॉट बॉल का कहीं ना कहीं प्रेशर बढ़ता जा रहा था और आखिरकार काफी दूर से खेलने के प्रयास में आउट हो चुके हैं बैट्समैन लोकेश मीना। आणि मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर दाखल होत आहेत उत्तर प्रदेशचा सिक्सर किंग रवी बनारस। काशीवरून आला हा खेळाडू, भिवंडीमध्ये लांबच लांबवर षटकारासाठी ओळखले जातात। पाहूया आज काय करतील ते भिवंडी ऑलिंपिक मध्ये। फिलहाल क्या बड़े हिट्स की आवश्यकता है, ये एक सवाल जरूर यहाँ पर निर्माण होता है।
क्योंकि समीकरण उतना कठिन नहीं है गेंदों का। जहां तक सवाल है हम देखें तो इसके बाद 3 ओवर्स और शेष है। कुल मिलाकर 20 गेंदें बची हुई है और 22 रन चाहिए। रवि बनारस मजबूत कदकाठी के बल्लेबाज, बड़े बड़े हिट्स लगाने के लिए मशहूर है। सोहेल अगली गेंद लेकर बैनेट से ओवर द विकेट। ऑफ स्टंप के बाहर बैकफुट पर जाकर निकालना चाहते थे कवर पॉइंट की तरफ, बीट हुए लेकिन दिशाई ने। इस बार भी गेंद में थोड़ा सा लहराव था। और अब डीआरएस की मांग की जा रही है। अंपायर ने वाइड घोषित किया है। फील्डिंग साइड का रिव्यू। पायनियर स्पोर्ट्स जिन्होंने केवल 44 रन बनाए अपने निर्धारित 6 ओवर्स में इस मैच में, और पहले ओवर में 15 रन खर्च किए गए थे। वेदांत के ऊपर आक्रमण किया था जगत सरकार ने, लेकिन उसके बाद ओमकार आए, सिर्फ 7 रन खर्च किए। निर्णय आता हुआ इट्स अ फेअर डिलिव्हरी, सक्सेसफुल रिव्यू। येस, या ठिकाणी हा रिव्ह्यू सक्सेस झाला आहे, कारण थोडेसे बाहेर खेचले गेले होते, तेच पंचांनी इकडे पाहिलं आणि सोहेलने केलेली बॉलिंग लाजबाब राहिली आहे. लाजबाब सोहेल. ही मॅच आम्ही काही सहजासहजी सोडणार नाहीये हेच इकडे सांगतात. आणि पुन्हा एकदा भिवंडीची टीम सुद्धा मॅच मध्ये आलेली आहे. आमदार साहब हमारे बीच में उपस्थित, महेश चौगुले साहब, इस बार जगह मिली है। बहुत ही सुंदर स्क्वायर कट, कोई मौका नहीं किसी भी फील्डर के पास रोकने का। 4 रन। वा, कोंडी फोडली मात्र या शेवटच्या बॉलवर, ज्या ठिकाणी अतिशय चांगला फटका येताना पाहिला मिळाला पॉइंटच्या दिशेने, आणि 4 धावा तिकडे आपल्याला पाहिलं मिळतील. सोहेलने 5 चेंडू तर अप्रतिम टाकले, परंतु शेवटचा चेंडू जागा दिली. बॉल आतमध्ये आला खरा, परंतु रवी बनारस कोण म्हणते 6 तर मारण्यासाठी प्रसिद्ध आहेत, परंतु चौका सुद्धा मारतात, आणि तो सुद्धा एवढा सुंदर. धावसंख्या 27 झाली है. 3 ओवर का खेल इसके साथ ही समाप्त होता हुआ। ओवर बहुत अच्छा घट रहा था, लेकिन अंतिम गेंद पर बहुत ही उम्दा स्क्वायर कट रवि बनारस के बल्ले से, जिसके चलते थोड़ा सा विश्लेषण खराब होता हुआ सोहेल के ओवर का, लेकिन कुल मिलाकर अच्छी गेंदबाजी। ये आज के मैचेस की रूपरेखा, बल्कि कल के मैचेस की रूपरेखा है। ग्रुप बी पहला मुकाबला शाम 5 बजे AB स्पोर्ट्स वर्सेस उमर 11। दूसरा मुकाबला रहेगा ताई पैकर्स पालघर बनाम मित स्पोर्ट्स भिवंडी। तो ये 4 टीमें कल एक्शन में हैं। ग्रुप बी के मैचेस देखना मत भूलिएगा। हैट्रिक आमदार 3.0 आमदार ट्रॉफी 2025 भिवंडी ऑलिम्पिक्स। आपण शुभ सन्मान करणार आहोत. राहुलजी फंड साहेब उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आपण करणार आहोत. आणि हा सन्मान करण्याकरिता मी विकासजी बापना दादांना विनंती करतोय, आपण आपल्या शुभ हस्ते राहुलजी फंड साहेबांचा सन्मान आपण करावा. समीकरण रन बॉल इक्वेशन है। 18 गेंदों में 18 रनों की आवश्यकता, यानी कि मैच में अभी भी जान बची हुई है। हो, क्रिकेटचा खेळ आहे, शेवटच्या क्षणापर्यंत या खेळात काही होऊ शकतं. आणि आता ओमकार तारमाळे पुन्हा एकदा त्यांनाच आमंत्रित करण्यात आलंय, कारण पहिलं षटक चांगलं टाकलं होतं. यावेळेला बिग हिट, स्क्वेअर लेगला उडवलाय, चांगला फटका आलाय, आणि बॉल जातोय सीमा रेषा पार. षटकार. प्रिंस ऑफ तारकेश्वर जगत सरकार शॉर्ट बॉल को काफी पसंद करते हैं। जब भी उनके सामने शॉर्ट पिच गेंदबाजी हुई है, उन्होंने अधिकांश मौकों पर बहुत ही बढ़िया पुल शॉट्स खेले हैं। तसेच समीरजी वाघमारे दादाही उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान आपण करणार आहोत. विकासजी बापना दादांनाच विनंती करतोय, आपण आपल्या शुभ हस्ते समीरजी वाघमारे दादांचा सन्मान आपण करावा. देखिए, कल के खेल की शुरुआत शाम 4 बजे होगी। भिवंडी सिटी का सेमीफाइनल मुकाबला रहेगा। दूसरा सेमीफाइनल तपस्या स्पोर्ट्स और मैगी 11 के बीच में। 3:30 बजे दोनों भी टीमों को रिपोर्ट करना है। उसके बाद ऑल इंडिया ओपन के मैचेस। जगत, पुन्हा एकदा जगत. ओ हो, आता तर खूप लांब मारलाय जगत सरकार. या ठिकाणी त्याच्या फलंदाजीचं सरकार उभं करताना पाहायला मिळतोय. पश्चिम बंगाल राज्यातील सुपरस्टार आज भिवंडीमध्ये, आणि त्याच्या बॅटमधून आणखीन एक प्रहार. वाह. तसेच गौरवजी ठक्कर यांचंही सन्मान आपण करणार आहोत. विकासजी बापना यांना विनंती करतो, आपण आपल्या शुभ हस्ते गौरवजी ठक्कर यांचा सन्मान आपण करावा. लगातार 2 छक्के तीसरा जड़ते हैं, तो फिर इरफान हदीस अंसारी साहब की ओर से 5000 रुपयों का कैश प्राइज है। ओहो, 2 षटकार तर मारले, तिसरा मारला तर इरफान अन्सारी यांच्याकडून 5000 रुपये मिळतील. पाहूयात, या अगोदर कदाचित एक कॅच पकडली गेली होती का तेही पाहूया. परंतु आता मात्र विजयासाठी 6, जीत के लिए 6 रनों की आवश्यकता, आणि एक षटकार जर आला तर पुरस्कार 5000चा आहे. जगत सरकार
हो चांगला बॉल सन्मान दिलाय, बॉलला समोर ढकललाय, 1 रन घेण्याचा प्रयत्न तिकडे केलाय, परंतु जगत सरकारच्या या 2 षटकाराने सामना खुला केला. और कितने उच्च कोटि के बल्लेबाज है. पहला छक्का जो जड़ा था वो शॉर्ट पिच गेंद जरूर थी, दूसरी शॉर्ट ऑफ लेन गेंद तो नहीं थी, लेकिन कितनी जल्दी लेन को पिक करते हुए सही पोजीशन में आकर पुल किया था. इसी से पता चलता है कि कितना समय है शॉट्स खेलने के लिए और कितना जल्दी लेन को पिक करते हैं जगत सरकार. रन संख्या 40 जीत की दहलीज पर इस समय दिल्ली धमाका. एक मोठा फटका खेळला जरूर आहे, परंतु तिकडे स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत. एका बाजूला जर पाहिलं तर आपल्याला रवी बनारस पाहिला मिळतात, दुसऱ्या बाजूला जगत सरकार 33 वर बॅटिंग करतायत. अजय सर, काही बॉल मात्र संयम आणि क्लासिकल अंदाजात खेळले आणि काही खूप लांब लांब मारले जगतने. जी हाँ, और जब भी आक्रमण किया तो वो शॉट्स उनके काफी बेहतरीन रहे, देखने लायक रहे. सुनिश्चित किया जब भी बड़ा स्ट्रोक खेल रहे हैं तो बाउंड्री को पार करे, या तो गैप में खेले या फिर सीधे मैदान के बाहर मार दे. 3 छक्के जड़ चुके हैं और 2 चौके. जगत सरकार समोर ओमकार तारमाळे. हो आणखीन एक चांगला बॉल. जगत आणि ओमकार या दोघांचं बॅटल चांगलं राहिलंय. मॅचचा रिझल्ट काही लागू दे, काही मोठे फटके ओमकारच्या विरुद्ध मारले खरे, परंतु ओमकारने टाकलेले काही बॉल त्यांच्या शरीरावर आदळलेत. ये मैच अब बिल्कुल एक तरफा हो गया है, लेकिन मुझे लगता है कि कुछ पॉजिटिव्स जो कि लेकर आगे चलना होगा पायनियर स्पोर्ट्स को, क्योंकि इसके बाद भी उनको एक मौका मिलेगा यदि ये मैच हार भी जाते हैं तो. उजिर सोहेल की गेंदबाजी, ओमकार की गेंदबाजी भी ठीक ठाक रही जरूर है, और बल्लेबाजी में योगेश भालेकर ने जो 2 छक्के लगाए थे. पुलर लेंथ इस बार हेलीकॉप्टर गेंद को खेल दिया है लॉन्ग ऑन की दिशा में. फील्डर मौजूद है वहां पर. सिंगल मिलेगा जगत सरकार को. स्कोर आगे बढ़ता हुआ 42 रन 1 विकेट के नुकसान पर. अगदी 4 ओव्हरनंतर 42 आणि मॅच जिंकण्यासाठी 2 ओव्हरमध्ये फक्त 3 धावांची आवश्यकता आहे. जगत सरकार या मॅच मध्ये जबरदस्त परफॉर्मन्स करताना पाहायला मिळाले. त्यांच्या बॉलर्सने चांगलं केलं, परंतु जगतने जे आव्हान होतं ना 45 धावांचं त्याला छोटं केलंय. अनुराग शार्चर ज्यांनी 5 विकेट पहिल्या डावात घेतल्या, खूप प्रभावित 4 विकेट घेतल्या, 5 धावा देत, म्हणजे अप्रतिम कामगिरी अनुरागची होती, जो टीमचा प्रमुख बॉलर आहे. परंतु जगत सरकार दुसऱ्या डावाचे हिरो होते. टेनिस क्रिकेट जगत में अपनी सरकार स्थापित करते हुए जगत सरकार 34 पर है. लक्ष्य मात्र 45 का, सिर्फ 3 रन चाहिए. गुलफम चौधरी सावंत सन्मान आपण करणार आहोत आणि हा सन्मान करण्याकरिता रवी दादांना मी विनंती करतो, आपण आपल्या शुभ हस्ते गुलफम चौधरी सावंत सन्मान आपण करावा. गेंदबाजी के लिए करण पाटिल. जगह मिली है, हल्के हाथों से कट करते हुए फील्डर मौजूद है वहां पर. बैकवर्ड ऑफ द पॉइंट, 1 रन लेने का अवसर. तसेच कलाम मोमीन सावंतचे सन्मान आपण करणार आहोत आणि हाही सन्मान करण्याकरिता रविदादा सावंत यांनाच मी विनंती करतो. कलाम मोमीन सावंतचा सन्मान आपण करावा. कई सारे यंगस्टर्स पायनियर स्पोर्ट्स में नजर आते हुए. स्विंग एंड मिस, लेंथ को ठीक तरह से जज नहीं कर पाए थे बल्लेबाज, और गेंद टर्न हुई है. करण पाटिल की एक खासियत है, ड्रिफ्ट होकर थोड़ी सी अंदर की तरफ आई, हवा में टप्पा पड़ने के बाद बाहर की तरफ स्पिन होती हुई गेंद. रवि के पास है स्ट्राइक के समय. ओफुल टॉस मिस कर बैठे, विकेट कीपर भी बीट हुए और गेंद लॉन्ग स्टॉप बाउंड्री के बाहर. 22 के रूप में 4 रन. इसके साथ ही मैच समाप्त होता हुआ. दिल्ली धमाका टीम ने यह मुकाबला 9 विकेटों से जीत लिया है. कॉन्ग्रेचुलेशंस टीम दिल्ली धमाका एंड हार्ड लक पायनियर स्पोर्ट्स. देखिए, इस मैच में जगत सरकार ने जो एक छक्का जड़ा था वो गेंद